हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळणारा सावजी मसाला मशरूम इतका टेस्टी का असतो त्याचं सिक्रेट मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा किती सुंदर आणि किती छान भाजी दिसत आहे। नमस्कार, चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू। ताजे मशरूम घ्यायचे आहे आणि त्याला उकडून घ्यायचं आहे एका पाण्याने। एकच उकळी आणायची आहे, जास्त शिजवायचं नाही आहे। आता एक उकळी आलेली आहे। आता याचं पाणी पूर्ण निथळून घेतलं एका चाळणीत काढून। आता याचे देठ काढून घ्यायचं आहे। हे बघा सगळे देठ काढून घेतले आणि मशरूम कापून घेतले, 2 भाग केले एका मशरूमचे, या प्रकारे कट करून घेतले। आता पुढली प्रोसेस बघू। कट केलेले मशरूम एका बाउल मध्ये घेतले, त्यात दही घातलं, अद्रक लसूण पेस्ट घातली, लाल तिखट घातलं बऱ्यापैकी, हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला गोडा मसाला घातला, मीठ घातलं चवीपुरतं आणि छान मिक्स करून घेतलं आणि याला मॅरिनेट करून 10-12 मिनिटं बाजूला ठेवलं। हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता दुसरी प्रोसेस आपण एकीकडे तयार करू। तेल घेतलं कढईत, त्यात रफली चॉप केलेले कांदे, हिरवे मिरची आणि टोमॅटो घातलं आणि ते सिक्रेट म्हणजे खसखस घातली आणि छान परतून घेतलं। हलकसं परतून घ्यायचं आहे, कांदे लाल करायचे नाही आहे, थोडे ट्रान्सपरंट करायचे आहे कांदे। आता आपले परतून झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं, थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये हे पेस्ट वाटून घ्यायची आहे। हे बघा आपली पेस्ट वाटून झालेली आहे। आता पुढे बघू। आता त्याच कढईमध्ये तेल घेतलं, थोडं जास्त तेल घ्यायचं आहे, मोहरी जिरं घातलं, थोडं आता कढीपत्ता घातला आणि तमालपत्र घातलं एक आणि वाटलेली पेस्ट घातली, कांदा टोमॅटो हिरवी मिरची। छान परतून घ्यायचं आहे तेल सुटत पर्यंत। एकदम सिंपल पद्धत आहे, साधी पण खूप टेस्टी। छान तेल सुटत पर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यात थोडी हळद घातली, थोडं लाल तिखट घातलं, आता जास्त घालायचं नाही आहे कारण की आपण मॅरिनेट केलं तेव्हाच घातलेलं होतं लाल तिखट जास्त। थोडं मीठ घातलं ग्रेव्ही पुरतं, थोडा सावजी मसाला घातला आणि छान परतून घेतलं। आता यात मॅरिनेट केलेलं मशरूम घातले। हे बघा किती छान कलर दिसत आहे। मस्त। आता पाणी घातलं, तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं, तुम्हाला कसा दाटसर रस्सा पाहिजे की पातळ पाहिजे तुम्ही आपल्या ह्याच्याने करू शकता, आपल्या अनुषंगाने जसं पाहिजे तुम्हाला तसं। मला जास्त पातळ किंवा जास्त दाट नाही पाहिजे, मीडियम पाहिजे, तर मी तसंच केलेलं आहे। एकदम सिल्की टेक्स्चर येतो याचा। हे बघा छान तेल सुटलेलं आहे, मस्त कलर पण खूप छान आलेला आहे। आता एक उकळी आलेली आहे, तर वरून चिमूटभर सावजी मसाला घातला आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली। आपली भाजी तयार आहे।
ऑलमोस्ट तयार झालेली आहे भाजी. वाव, मस्त. हे बघा किती छान रंगत आलेली आहे. खूप छान टेस्टी होती ही भाजी. सावजी स्टाईल मध्ये रेडी टू सर्व. आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. किती छान तेलाचा तवंग आला आहे आणि किती सुंदर भाजी दिसत आहे. तुम्ही पण अशी मसाला मशरूम सावजी स्टाईल मध्ये करून बघा. खूप टेस्टी लागते. ट्राय करा, करून बघा आणि एन्जॉय करा. आणि अशाच छान छान सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा. बाय.